केरळमध्ये मान्सून अखेर दाखल झालेला आहे। भारतीय हवामान खात्याने या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे। यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने झालाय। केरळात मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला पोहोचलाय। आता पुढील 2 ते 3 दिवसात गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडू, कर्नाटक, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातल्या काही राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या हवामानात लवकरच बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। पहिल्याच दिवशी मान्सूनने संपूर्ण केरळसह लक्षद्वीप बेटे, कर्नाटकचा काही भाग, त्यासोबत तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे आणि मान्सूनची ही प्रगती यापुढेही चालू राहण्याची शक्यता आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण गोव्यासह दक्षिण कोकणापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि मान्सूनची प्रगती सुरू असताना पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रातही प्रामुख्याने कोकणात आणि घाट क्षेत्रामध्ये 8 ते 12 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता वेगवेगळ्या मॉडेल्समधून वर्तवण्यात येते। आता बातमी एल निनो संदर्भातली। एल निनोमुळे मान्सूनची प्रगती रोडावली आहे। यंदाच्या मान्सूनबाबत चिंता व्यक्त होती आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनोची स्थिती विकसित होत असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। सध्या महासागरात ढगांची निर्मिती आणि हवामानविषयक हालचाली नेहमीपेक्षा कमी आहेत असं शास्त्रज्ञांनी म्हटलं। उपग्रह छायाचित्रांमध्ये भारताच्या दक्षिणेकडील महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निरभ्र आकाश पाहायला मिळते। त्यामुळे पाऊस निर्माण करणाऱ्या प्रणाली कमी प्रमाणात तयार होत आहेत। त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अपेक्षित बळ मिळत नसून केरळसह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावलाय। संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान विषयक संस्थेच्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत अनेक प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे।